वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या। रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण। आज एक प्रचंड आनंद या ठिकाणी होतोय। दिवेघाट सर करून या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी, त्याचबरोबर ज्ञानोबा, तुकोबाराय, मुक्ताबाई आणि छत्रपती शिवराय हा संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय। भक्तिशक्तीचा संगम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण छत्रपती शिवराय हे संत तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे आणि नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी। खऱ्या अर्थानं ज्ञानाचा दीप संत तुकोबारायांनी लावलेला आहे, माऊलींनी लावलेला आहे। आणि 16व्या शतकात संत तुकोबाराय सांगतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुचे जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधविला, माऊली हरिपाठात सांगतायत। आणि ह्या दोन संतांचा मिलाप या ठिकाणी होतोय। म्हणजे अर्थातच ज्या ज्या वेळी आपण एक वेशभूषा धारण करत असतो ना, नक्कीच ती शक्ती आपल्यामध्ये संचारत असते। आणि तुम्ही हा दिवेघाट या ठिकाणी सर करून आलाय, कात्रज पासून आलाय असंही मला कळालंय। तर रुक्मिणी मातेच्या रूपामध्ये तुमचं नाव एकदा मला सांगायचंय आणि ह्या वारीकडे कसं पाहता आणि का वाटलं की मला रुक्मिणी मातेचा वेश या ठिकाणी घ्यायचा आहे? रामकृष्ण हरी, माझं नाव आकांक्षा अशोक साबळे। माऊली वारी काय असते तर आज कळालंय। खरं आम्ही आतापर्यंत टीव्हीवर बघितलं, पण जे आतून जे फिलिंग्स असतात, ज्या भावना असतात, आज आम्ही एवढा घाट सर करून आले, पण अजिबात असं वाटलं नाही की कोणतंच मनाला वाटलं नाही, आम्हा कोणाचंच नाही की आम्ही एवढं सर करून आले, आमचे पाय दुखतात। आमचं फर्स्ट टाइम आहे आणि अशीच म्हणजे परंपरा आम्ही इथून पुढे जपू, कारण की आत्ताची जनरेशन अशी आहे की वारीचं वगैरे एवढं काही वेळ नसतं, पण आम्ही स्वतः असं निश्चित करू की आम्ही ही परंपरा नक्की जपू। 800 वर्षापासून आपली चालत आलेली परंपरा आहे। महाराष्ट्र एकदम या टाळ मृदुंगांच्या गजराने गुंगून जातो, धुंबून जातो। आणि एवढंच बोलेल, आणि ही वेशभूषा करताना एक वेगळीच एनर्जी आली आहे आणि प्रत्येक जण आम्हाला देवाच्या रूपात बघतंय, काही जण तर आमचे पायही पडतायत, आम्हाला खूप छान वाटतंय। रामकृष्ण आहे। नक्कीच जेव्हा देवरूप आपल्याला प्राप्त होतं, एखादी वेशभूषा आपण केली, मी मगाशी सांगितलं ती शक्ती आपल्यामध्ये संचारत असते। आणि हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधव या ठिकाणी या वारीमध्ये सामील होतात आणि खऱ्या अर्थाने ही वारीच म्हणजे शेतकऱ्याची म्हणून ओळखली जाते, कारण तो पंढरीचा पांडुरंग माझा उभा आहे, तो शेतकऱ्याचा कष्टकऱ्यांचा बाप आहे, कारण तो शेतात राबणाऱ्या माझ्या बापासारखा दिसतो, म्हणून तो मला माझा आपलासा वाटतो। आणि त्या पांडुरंगाच्या भेटीला ही सर्व शेतकरी मंडळी निघालेली आहेत आणि या ठिकाणी तुकोबाराय आपल्याशी बोलणार आहेत। कारण मी तुम्ही तुमचं नाव एकदा सांगायचं आणि तुम्ही कुठून आलाय आणि या वारीकडे कसं पाहता? तुकोबारायांची परंपरा गाथ्याच्या माध्यमातून माथा जाग्यावरती आणण्याचं काम संत तुकोबारायांनी केलं आणि या वारीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी वारीमध्ये दिवेघाट सर करताय, तर काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? माझं नाव प्रतीक चव्हाण आहे आणि आम्ही जे वेश घेतलाय ते असं नाही की बाबा काहीतरी नाही का ड्रेसअप घ्यायचा आहे किंवा पॉप्युलॅरिटी, पण आम्ही जे केले ते नाही का पुढची परंपरा आणि बाकीच्यांचा विश्वास। आता प्रत्येक जणाला विठ्ठलाचं दर्शन होईन का नाही ते माहीत नाही, पण ते आमच्यामध्ये विठ्ठल रुक्माई जे काही भक्त आहेत ते सगळे भक्त आहेत। आणि आम्ही असं साधं सुद्धा नाही तर प्रत्येक एक जण आहे तो या भक्तीचा पाया आहे, म्हणून आम्ही हा ड्रेसअप घेतला। नक्कीच संत तुकोबाराय पुन्हा एका अभंगात सांगतात की देव कुणात बघायचा, देव कुठे आहे। आणि खऱ्या अर्थानं देव जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे, ध्यानी मनी। आणि वारीमध्ये सुद्धा पांडुरंग चालतो, वारीमध्ये माऊली चालतात, वारीमध्ये शिवराय चालतात, वारीमध्ये जे संत होऊन गेले ते सर्वच वारीमध्ये चालतात, कारण त्यांचा चिरंतर आशीर्वाद आपल्याला मिळत असतो वारीच्या माध्यमातून। आणि ही वारी यशस्वी होण्यामागे या वारीमध्ये 70-80 वर्षाची म्हातारी माणसं सुद्धा चालतायत आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या श्वासापर्यंत ते म्हणतात की आम्ही वारी करणार आहे। आणि वारी करत असताना फक्त या ठिकाणी माऊली तुम्ही मला फक्त तुमचं नाव सांगायचं आहे। मला माहिती आहे की तुम्ही तरुण आहात, तरुणांना प्रत्येकाला बोलता येईल असं नाही, पण आपण वारीमध्ये आहात, या वारीचा छोटासा अनुभव तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल आणि तुमचं नाव सांगायचं? माझे नाव ओमकार राजेंद्र चव्हाण आहे। आज आम्ही फर्स्ट टाइम वारीला आलो आणि पूर्ण दिवेघाट सर केला, पण आम्हाला काही वाटले नाही, कारण की ह्या वेशभूषा घेतली तर सगळे आमच्या पाया पडत होते, फोटो काढत होते, म्हणून मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे। नक्कीच हा फोटो काढणं, पाया पडणं हे आमच्याकडे माऊली म्हणून पाहत आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे जेव्हा पाहतो ना, तो भाव आणि ती भक्ती आम्हाला पाहायला मिळते आणि नक्कीच आमच्या डोळ्यातून नकळत पाणी सुद्धा वाहायला लागतं, कारण आमचं एवढं भाग्य आज माऊलीच्या रूपात आहेत। म्हणून ही वारकरी मंडळी ज्यांच्या आम्ही पाया पडतो
ती वारकरी मंडळी आमच्या पाया पडते. या ठिकाणी देवा आहेत, कारण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने. खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं श्रीमुख पाहिल्यानंतर जगातलं सर्वोत्तम सर्वोच्च सुख मला प्राप्त होतं असं संत तुकोबराय त्या अभंगामध्ये सांगतात. आणि या ठिकाणी प्रतिकृती पांडुरंगाची आहे. आणि तुमचं नाव सांगायचं आणि या वारीमध्ये कुठून सामील झाला आणि किती किलोमीटर, जवळपास 25-30 किलोमीटर दिवे घाटचा हा प्रवास झालेला आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव ऋषाली चव्हाण. खरं तर या वारीचा योग आला या सरांकडून. यांनी हे नियोजन केलं आणि आमची मम्मी कुठेतरी म्हणाली की नाही बाबा चला आपण, मी एकटी जाणार आहे तर आपण कुठेतरी कुटुंबासहित जाऊ द्या. नाहीतर याच्या आधी आम्ही फक्त मंदिरात जायचो, पाया पडायचो एवढंच. वारीला कधी आलो नव्हतो, पण आज पहिल्यांदा वारीला आलो. इतकं छान वाटतंय. आम्ही ही वेशभूषा घेतली आहे, यामुळे जे लोक आम्हाला आदर देतात ते येऊन आमच्या पाया पडतात. त्यांनी खरंच खूप आम्हाला भरून येते. हा वेश म्हणजे हे सगळं केलं त्याबद्दल आम्ही कुठेतरी याचं सार्थक झालं म्हणायचं, बस एवढंच. नक्कीच आजची पिढी, आजची तरुणाई पब इतर ठिकाणी डान्स करताना पाहायला मिळत आहे, पण तुमच्यासारखे कमी तरुण आहेत या वारीमध्ये पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मुक्ताबाई सुद्धा आहेत. या इकडे मुक्ताई या ठिकाणी आहेत, कारण वारकरी परंपरेमध्ये संत जनाबाई, संत मुक्ताबाई ह्या पाहायला मिळतात. आणि त्या परंपरेला पुढे नेण्याचं काम सुद्धा त्यांच्या जात्यावरच्या ओव्यांच्या माध्यमातून करायला मिळालं. कारण जनाबाई म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. 16 म्हणजे त्या काळामध्ये जनाबाई म्हणायच्या माझ्या डोक्यावरचा पदर जरी खांद्यावरती आला तरी सुद्धा मी दिंडीत वारीत पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणार आहे, मला कुणीच सुद्धा अडवू शकत नाही. आणि आजच्या या नवयुगामध्ये, आजचं धावपळीचं जग आहे, या जगामध्ये आज तुम्ही कुठेतरी मुक्ताबाईच्या वेशामध्ये आहात, तर तुम्हाला कसं वाटतं आणि काय वाटतं? तुमचं एकदा नाव सांगून. नमस्कार, मी ऋतुजा विजय चव्हाण, रामकृष्ण हरी मंडळी. आज मी जो काही हा मेकअप केलेला आहे, आम्ही सगळं एज्युकेशन घेतो, खूप मोठी माणसं आहोत, पण कसं असतं की आपल्या संस्कृतीनुसार वागावं लागतं. आम्ही आज हे सगळे इंजिनिअरिंग वगैरेचे स्टुडंट आहोत, बट या संस्कृतीनुसार आपल्याला बदलायला लागतं. त्याच्यामुळे आम्ही हे सगळे परिधान केलेले आहे वेश. माझा भाऊ ज्ञानदा तो पण माझ्यासोबत आहे. आम्हाला हे करताना खरंच आमच्या संस्कृतीची खूप जाणीव होते की आपण आपल्या संस्कृतीविषयी आणखीन जाणून घेतलं पाहिजे, त्याविषयी लोकांना जागरूकता निर्माण केली पाहिजे. आज आम्ही पंढरीच्या भेटीसाठी जाऊ शकत नाही, आम्हाला पालखीचं दर्शन होईल हे सुद्धा आम्हाला माहीत नाही, पण त्याच्या ओढीने आम्ही जाता येईल तेवढं जाणार आहे. नक्की जर बघितलं तर पांडुरंगाच्या ओढीला भेटीसाठी आम्ही जातोय. या ठिकाणी महाराज आहेत, कारण महाराजांविषयी बोलत असताना मी एक सांगेल, संत तुकोबाराय यांनी धारकऱ्याला वारकरी म्हणजे वारकऱ्याला धारकरी बनवलं, वारकऱ्याला धारकरी बनवलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये पाठवलं. कारण शेतकरी सुद्धा युद्ध लढायला जायचा, तो पहिला राजा जगातला की जो शेतकरी कष्टकरी ते सुद्धा युद्ध लढायचे. 6 महिने शेती आणि 6 महिने युद्धासाठी जायचे. आणि हा सह्याद्री हा तटबुर्ज आजही साक्ष आहे ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला. आणि आजही तो साक्ष याच वाटेने ज्या वेळेस संत तुकोबाराय जात असतील, माऊली जात असतील, त्या वारीचं संरक्षण करण्यासाठी माझे शिवराय त्यासोबत होते. आणि आज तो प्रसंग या ठिकाणी आठवतोय. आणि या ठिकाणी शिवरायांच्या वेशामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही फक्त या वारीमध्ये कसं तुम्हाला वाटतं आणि शिवरायांचा वेश धारण केलाय, काय वाटतं? नमस्कार, जगदंब. माझं नाव वैष्णवी चव्हाण. मी मुलगी आहे, पण मी शिवाजी महाराजांचा वेश धारण केला या वारीमध्ये. सगळं नियोजन राजूभावांनी केले, त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली. मला हे भाग्य भेटलं की शिवाजी महाराजांच्या वेशभूषामध्ये यावं. ज्या राजामुळे हे शेतकरी मंडळी सुखात आहे, त्या राजाचं मी वेश धारण केले, म्हणून मला खूप भाग्यवान मी स्वतःला समजते. नक्कीच शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कुणब्यांचा, दिनदुबळ्यांचा, इथल्या 18 पगड जातींचा जो राजा म्हणून ओळखला जातो तो शिवराय. आणि ही पुण्यनगरी जी उभी राहिली ती जिजाऊंच्या कृपेने. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली अवमानाची पहार काढली आणि गुलामगिरीच्या छताडावरती प्रहार केला. आणि त्यानंतर कुठेतरी वस पडलेली जमीन आज पुणे या स्वरूपामध्ये येतं. आणि महाराष्ट्रातलं नव्हे तर जगाचं लक्ष या पुण्याकडे आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुणे अग्रेसर आहे, कारण हे जिजाऊंनी उभं केलेलं हे शहर आहे. आणि नक्कीच जिजाऊंचा आशीर्वाद आहे, शिवरायांचा आशीर्वाद आहे. आणि शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण या ठिकाणी वावरत असताना, कारण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाऊन भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय, त्या शिवरायांच्या वेशामध्ये, संत तुकोबारायांच्या वेशामध्ये, माऊलींच्या वेशामध्ये, मुक्ताबाईंच्या, विठुराय आणि
म्हणजे रुक्मिणी मातेच्या वेशामध्ये ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांच्यासोबत दादा या ना तुम्ही, ही संकल्प मला का वाटलं की आज आपण या वेशामध्ये यांना घेऊन यायचं आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे आणि या वेशामध्ये यांना तयार करताना काय भावना निर्माण झाली? रामकृष्ण हरी, माझं नाव राजाभाऊ किसनराव कदम, मी कात्रजमध्ये राहतो. माऊली गार्डन या ठिकाणी गेले 12 वर्षापासून आम्ही संकल्पना राबवतो, पण ह्या वर्षी ह्या मुलांचे पालक पूर्ण आमच्या ग्रुपमध्ये आहे. एकूण 90 लोक आहोत आम्ही आत्ता. आणि ही 12 वर्षाची परंपरा आज खऱ्या अर्थाने आमचं 12वं वर्ष आहे आणि आज ह्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने आम्ही पावलो. कारण ह्यांनी जी वेशभूषा केली, जसा घाट चालू झाला तेव्हापासून बघतोय ह्यांच्याकडं फक्त नतमस्तक व्हायची लोक, कोण सेल्फी काढायला, कोण फोटो काढायला, पाया पडायला. कारण ह्यांच्यातच देव पाहिजे, ह्यांच्या वेशभूषात देव पाहिजे. प्रत्येकाला आपला पांडुरंग मिळेल न मिळेल माहीत नाही, पण खऱ्या अर्थाने हितं पांडुरंगाचं, माऊलींचं, तुकाराम महाराजांचं दर्शन झालं असं लोकांना फिलिंग यायचं. आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही माऊली ग्रुप आमचा आहे पूर्ण, आज धन्य झालो एवढंच या ठिकाणी सांगेल आणि सार्थक झालं आमचं. नक्कीच माऊलींच्या रूपामध्ये आहेत. ईश्वर प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ईश्वराला पाहण्याची ओढ सुद्धा प्रत्येकाची आहे. पण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत सांगतात की चराचरामध्ये कणाकणामध्ये ईश्वर आहे आणि या ठिकाणी ईश्वर आपण ज्या ठिकाणी पाहतो, ईश्वर कुठे आहे? कारण प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. संत तुकोबराय सांगतात आणि संत तुकोबरायांचा वसा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात. नक्कीच 12 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे एक तप पूर्ण झालं आणि एका तपाचं फलित नक्कीच या ठिकाणी मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कात्रजवरून या ठिकाणी आलेले आहेत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा, हा उपदेश संत तुकोबरायांनी दिला आहे आणि या उपदेशासोबत आम्ही वारीमध्ये चालतो आहोत आणि असंच आपण भेटत राहूया. रामकृष्ण हरी माऊली, जय हरी.